खरं म्हणजे आपला जो बाल गुन्हेगारीचा कायदा, या कायद्यामध्ये अशा पद्धतीनं जो करून घेणार आहे त्याच्यावरही लायबिलिटी दिलेली आहे, त्याच्यावरही आपण कारवाई करू शकतो. पण मला असं वाटतं की आपण ज्याप्रमाणे म्हटलं, आज आवश्यकता ही आहे की हे कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण या ठिकाणी जे सुचवलेलं आहे त्या पद्धतीनं जे लोक बालकांना गुन्हेगारीला प्रवृत्त करतील किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचा यूज करतील, अशा लोकांना जी काही शिक्षा आहे त्या शिक्षेतही वाढ करण्यात येईल. आणि त्यात जर टोळी सदृश काही आढळलं तर संघटित गुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत त्याचा समावेश करून आणि त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचेच कलम लावून त्यांनाही, म्हणजे ते त्या गुन्ह्याच्या स्पॉटवर नसले तरी त्यांनी त्याला एड केलाय, त्यांनी त्याला चाकू दिलाय, त्यांनी त्याचं डोकं हे केलेलं आहे किंवा त्याला पैसे दिले आहेत, तर त्यांनी गुन्हा केलाय अशा पद्धतीनं समजून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातला अमेंडमेंट आम्ही आणतो. त्यामध्ये मी जसं सांगितलं की आपण हा जो काही धर्मस्वातंत्र्य विधेयक केलेला आहे, हा कायदा आता जेव्हा केंद्र सरकारकडनं मंजूर होऊन येईल त्यानंतर अशा प्रकारच्या सगळ्या गैरप्रकारांना आळा घालण्याकरता आपल्याकडे स्पेशल ऍक्ट असेल. आता आपण आपला जो BNSS कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करतो, पण तो कायदा करत असताना अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्याच्या संदर्भात खूप डिटेल्ड अशा प्रकारची कायदेशीर तरतुदी नाहीत. म्हणूनच आपण स्पेशल कायदा या सभागृहाने पास केलेला आहे, तो मंजूर झाल्यानंतर त्याच्या अंतर्गत कारवाई होईल. आपल्याकडे जो महाराष्ट्र पोलीस ऍक्ट आहे, या ऍक्टमध्ये परफॉर्मन्स लायसन्स आहे. कारण आपल्याला माहिती आहे कुठलाही कार्यक्रम करायचा असेल, हॉटेलमध्ये करायचा असेल, बाहेर करायचा असेल, सार्वजनिक ठिकाणी करायचा असेल तर परफॉर्मन्स लायसन्स घेता येतो. अशा पद्धतीनं डान्स बारचा लायसन्स न घेता परफॉर्मन्स लायसन्स घेऊन आणि त्या ठिकाणी मग हे परफॉर्मन्सच्या नावाखाली मुलींना अशा पद्धतीनं अश्लील पद्धतीनं नाचवायचं हे सर्रास चाललेलं आहे. हे आमच्या लक्षात आल्यामुळे या संदर्भात आता डान्स बारच्या ज्या काही, म्हणजे जिथे तो कायदा आहे त्या कायद्यातच परवानगी घ्यावी लागेल, याच्या खाली परवानगी घेता येणार नाही, अशा प्रकारचं अमेंडमेंट आता आपण याच अधिवेशनामध्ये आपला जो मुंबई पोलीस ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत आणतो. ते अमेंडमेंट आणल्यामुळे हे जे काही परफॉर्मन्स लायसन्स घ्यायचा आणि डान्स बार चालवायचा ही पद्धत बंद होईल. डान्स बारच्या कायद्याच्या अंतर्गत जर कोणी लायसन्स घेऊन त्या ठिकाणी परफॉर्मन्सेस चालवले तर त्यामध्ये खूप आपण अटी टाकलेल्या आहेत. त्या अटींमुळे मला असं वाटतं की त्याच्यावर आपल्याला नियमन करता येईल. यांनी आता जेवढ्या ठिकाणी हमले केले त्या ठिकाणचे गुंड आपण शोधून काढले, ते सगळे भाडोत्री निघाले, सगळे पैसे देऊन त्या ठिकाणी ते करतायत. त्यामुळे आम्ही आता अशा पद्धतीनं कोणालाही फोन आला तर आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही काळजी करू नका, हे काही फार शूरवीर लोक नाही आहेत किंवा यांच्यात काही फार ताकद नाही आहेत, हे कुठेतरी परदेशात बसून तुम्ही घाबरले तर तुमच्याकडनं पैसे घेणार आहेत. आणि याच्यासोबत आता आपण या VPNच्या माध्यमातून जे फोन येतात याचाही पाठपुरावा, कारण हे काय करतात, एका देशातनं 3-4 देशाचं मास्किंग करून आपल्याकडे हा फोन येत असतो. त्यामुळे ते शोधणं जरा कठीण जातं, पण तेही आपण शोधतो आहोत. आणि शोधून बरं यांच्यामध्ये आता काय झालंय की ही जे काही फोन यायला लागले यांच्यात आता आरजू बिश्नोई आणि रोहित गोद्रा असे 2 जण आहेत, जे पूर्वी एक गँग होती त्याच्यात 2 गँग झाल्या. कारण हे मेन यांचे जे आका होते ते आता जेलमध्ये गेले आहेत, म्हणून यांच्यात 2 गँग झाल्या आहेत. दोघंही वर्चस्वाकरता प्रयत्न करतायत. पण मी निश्चित आश्वस्त करतो यांनाही आपण शोधून काढू आणि हे जे काही किरायाचे गुंडबिंड घेतात या सगळ्यांचा या ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल. शेड्यूल कास्ट समाजामध्ये कोणी जर मागे राहिलं असेल तर त्याला पुढे आणण्याकरता जी काही उचित उपाययोजना आहे ही उपाययोजना केली जाईल. मी वडेट्टीवार साहेबांच्या लक्षात आणून देतो, सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशाप्रमाणे कर्नाटकच्या सरकारने, तिथे आपलं सरकार आहे, त्यांनी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला. तेलंगणात आपलं सरकार आहे, त्या ठिकाणी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला. महाराष्ट्रात मात्र आम्हाला हे लादायचं नाहीये. आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल.